नमस्कार मित्रांनो 18व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 5 ऑक्टोबरपूर्वी हे आवश्यक कामे आहेत ते पूर्ण करून घ्यायची आहेत. तेव्हाच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर ती कामे काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो देशातील बहुतांश शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना दरवर्षी पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत केली जाते. मित्रांनो आता पाहू प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत. मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यामध्ये वाटप केले जातात. प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि त्यांच्या शेतीसंबंधी खर्च भागवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. हप्ते साधारणपणे 3 वेगळ्या कालखंडामध्ये दिले जातात. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत दिला जातो. आता मित्रांनो या 18वा हप्ता कधी भेटणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. सध्या शेतकरी 18व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळाले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे कारण पिकांच्या नुकसानीमुळे त्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 18वा हप्ता जमा करणार आहेत. महाराष्ट्रातील वाशिम येथून PM मोदी हप्ता हस्तांतरित करतील. यावेळी ते 9.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करतील. आता मित्रांनो त्याआधी तुम्हाला काही कामे करायची आहेत तेव्हाच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत. तर ती कामे कोणती आहेत हे आधी जाणून घेऊया. 18व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कामे 5 ऑक्टोबरपूर्वी करणे आवश्यक आहे. यात बँक खात्याचे EKYC करणे सर्वात महत्त्वाचे आहे. EKYC न केल्यास शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना वेळेत EKYC करण्याची सूचना दिली आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पडताळणी देखील करणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल. याशिवाय बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. मित्रांनो आता लाभार्थींचे नाव कसे तपासावे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्यांनी आपले नाव PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर तपासणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना समजेल की त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील की नाही. सरकारने याबाबत सर्व आवश्यक माहिती वेबसाईटवर दिली आहे. लाभार्थ्यांनी यादीत आपले नाव पाहून खात्री करणे महत्त्वाचे आहे. यामुळे हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ही यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी काही सोप्या पद्धती दिल्या आहेत, ज्यामध्ये शेतकरी आपले आधार नंबर टाकून बँक खात्याचा क्रमांक वापरू शकतात. मित्रांनो आता पाहू शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला PM किसान सन्मान निधी योजनेबद्दल कोणतीही माहिती हवी असेल किंवा आपला अर्ज व त्यांची स्थिती तपासायची असेल तर 1555261 या क्रमांकावर कॉल करू शकतात.
यावर त्यांना आवश्यक सर्व माहिती मिळू शकते. सरकारने शेतकऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत, ज्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.